इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहे. तर विद्यार्थी आजपासून त्यांचा प्रवेश निश्चित करू शकतात. तर कोणता विद्यार्थी बेटरमेंट करणार, कोणता विद्यार्थी फ्रीज करणार आणि ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नसेल ते विद्यार्थी काय करणार या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तुम्हाला आज, उद्या आणि परवा 3 दिवस वेळ देण्यात आलेला आहे. तुम्हाला 3 दिवसात तुमचा जो प्रवेश आहे किंवा तुम्हाला जेही ऑप्शन चूज करायचं आहे, जर कोणाला बेटरमेंट करायचं असेल, पुढील राऊंड ट्राय करायचं असेल तर तुम्हाला आत्ताच बेटरमेंट ऑप्शन चूज करून 1000 रुपयाचं चालान पेड करावं लागेल. आणि ज्यांना ॲडमिशन घ्यायची असेल ते विद्यार्थी फ्रीज करून आपली ॲडमिशन कन्फर्म करू शकतात. सर्वात प्रथम आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे तुमचा ID आहे, पासवर्ड आहे, ID टाका, पासवर्ड टाका आणि साइन इनला क्लिक करा. म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार. प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅपचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तिथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे टेक्निकल एज्युकेशनचं ऑप्शन आहे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग फर्स्ट इयर, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर आपण आपले प्रोफाईलमध्ये म्हणजे जिथून तुम्ही कॅपराऊंडचे फॉर्म भरलेले आहेत त्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार. तुम्हाला थोडा वेळ लागू शकते कारण साईट जर स्लो असेल तर थोडा वेट करा. लॉग इन केल्यानंतर बघू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसून पडेल. यामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे संपूर्ण माहिती तुमच्यासमोर उपलब्ध आहे. ठीक, तर आता तुम्हाला ह्या ज्या 4 स्टेप दिलेल्या आहे ह्या 4 स्टेप कंप्लीट करायचं आहे. म्हणजे तुमच्याला सर्वात प्रथम व्हेरिफिकेशन, त्यानंतर बेटरमेंट किंवा फ्रीज, 1000 रुपये चालान आणि ॲक्सेप्टन्स लेटर हे घेऊन तुम्हाला आता कॉलेजला जावं लागेल. तर सर्वात प्रथम आता जिथे इनकम्प्लीट दिलेलं आहे पहिलीच जी स्टेप आहे म्हणजे ह्या ज्या 4 स्टेप आहे ह्या कंप्लीट करायच्या आपल्याला. क्लिअर? तर पहिल्या स्टेपला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमची संपूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन दिसत आहे. यामध्ये एकदा माहिती चेक करा. त्यानंतर प्रोसीड सीट ॲक्सेप्टन्सला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता आता इथे तुम्हाला ही जी माहिती आहे करेक्ट करायची आहे. बघा जसं की इथे जेंडर फिमेल करेक्ट केलं आहे आम्ही, टाईप A स्टुडंट आहे करेक्ट केलं आहे, OBC कॅन्डिडेट आहे करेक्ट आहे. ओके, बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ही ऑलरेडी लॉक असेल तर तुम्हाला काही करायचं नाही आहे. फक्त हे 3 ऑप्शन आम्हाला करेक्ट करायला सांगितलेले आहे, आम्ही करेक्ट करून घेतले आहे. ठीक आहे, अशा प्रकारे करून घ्या. त्याचप्रमाणे खालच्या साईडला आल्यानंतर तुम्हाला तुमचे मार्क्स दिसणार आहे. बघा इथे सुद्धा तुम्हाला करेक्ट करून घ्यायचे आहे कारण की तुमचं ऑलरेडी व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि तुमचे मार्क्स वगैरे संपूर्ण ओके आहे. त्यामुळे संपूर्ण जे ऑप्शन आहे इथे करेक्ट करून घ्यायचे आहे. तर आम्ही या संपूर्ण ऑप्शनला करेक्ट करतोय. अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन आम्ही करेक्ट करून घेतलेले आहे. त्यानंतर खालच्या साईडला डॉक्युमेंट्स आहे. एकदा डॉक्युमेंट्सचं तुमच्या ऑलरेडी व्हेरीफाईडवर क्लिक करून आलेलं असेलच, जर नसन आले तर तुम्हाला सुद्धा इथे व्हेरीफाईडला क्लिक करून घ्यायचं आहे. समजलं? तर स्टार्टिंगला करेक्ट करून घ्या, त्यानंतर तुमचे मार्क्स वगैरे करेक्ट करून घ्या. डॉक्युमेंट्सला व्हेरीफाईड ऑप्शन आहे, व्हेरीफाईड करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करून घ्यावं लागेल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता 2 ऑप्शन आहे. आता इथे आहे नॉट फ्रीज, बेटरमेंट आणि इथे आहे फ्रीज. आता काय करायचं बघा, बेटरमेंटमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर 3 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे परंतु त्याला 1 नंबर किंवा 2 नंबरचं कॉलेज पाहिजे असेल तर तो विद्यार्थी काय करेल, आता त्याला जे कॉलेज मिळालं आहे 3 नंबरचं आता तो बेटरमेंट करू शकतो. जर बेटरमेंट केलं तर 3 नंबरचं कॉलेज त्यांच्याकडे रिझर्व राहणार आणि पुढील राऊंडमध्ये तो विद्यार्थी 1 राऊंड ट्राय करणार, त्यामध्ये नवीन ऑप्शन देणार आणि त्या नवीन ऑप्शनमध्ये जर कॉलेज मिळालं तर हे जे 3 नंबरचं कॉलेज आहे हे रिमूव्ह होऊन जाणार आणि जे तुम्ही नवीन ऑप्शन देणार कॅपराऊंड 2ला त्यामधलं एकही कॉलेज जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्हाला जे कॉलेज राऊंड 1मध्ये मिळालेलं आहे तेच कॉलेज तुम्हाला राऊंड 2मध्ये मिळणार. क्लिअर? आणि त्यानंतर फ्रीजचं ऑप्शन काय आहे बघा, तर फ्रीज म्हणजे तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. आता एखाद्या विद्यार्थ्याला 4 नंबर 5 नंबर कोणत्याही नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे परंतु तो संतुष्ट आहे, त्याला ॲडमिशन घ्यायची आहे, मला परत राऊंड ट्राय करायचा नाही आहे, तो विद्यार्थी फ्रीजचं जे ऑप्शन आहे फ्रीज करणार. क्लिअर? फ्रीज केली तर आज, उद्या, परवा 3 दिवसात ॲडमिशन घ्यायची आहे. बेटरमेंट जर केलं तर पुढील राऊंडमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. पुढील राऊंडमध्ये नवीन ऑप्शन देणार, नवीन ऑप्शनमध्ये जर नंबर लागला तर ठीक, नाही लागला तर राऊंड 1ला जो कॉलेज मिळालं होतं ते कॉलेज परत मिळणार तुम्हाला. क्लिअर? अशा प्रकारे तुम्हाला जे ऑप्शन घ्यायचं आहे ते ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. 3 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे. इथे टाईम देण्यात आलेला 5 पर्यंत, दुपारी 3 पर्यंत तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता. तर आम्ही करणार आहे फ्रीज कारण आम्हाला 7 नंबरचा प्रिफरन्स मिळाला आहे परंतु आम्ही संतुष्ट आहे, आम्हाला ते कॉलेज पाहिजे, ब्रँच वगैरे ओके आहे, त्यामुळे आम्ही करणार आहे फ्रीज आणि ॲडमिशन घेणार आहे आजच जाऊन. क्लिअर? जर बेटरमेंट केलं असतं आम्ही पुढील राऊंड ट्राय केलं असतं पण आम्हाला पुढील राऊंड ट्राय करायचा नाही आहे. आम्ही फ्रीजला क्लिक केलं आहे. फ्रीजला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही यामध्ये तुम्हाला जो मोबाईल नंबर दिलेला आहे इथे OTP येणार. OTPला क्लिक करून व्हेरीफाय OTP फॉर फ्रीज. इथे तुम्हाला परत सांगण्यात येते आहे की तुम्ही काय करत आहे कारण चुकून जर काही बेटरमेंट केलं किंवा फ्रीज केलं तर असं व्हायला नको. OTP टाकेपर्यंत तुम्ही चेंजेस करू शकता. एकदा तुम्ही OTP टाकला नंतर तुम्ही काही करू शकत नाही. अशा प्रकारे तुमचं कन्फर्मेशन करून घ्या. त्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईनद्वारे बारकोड येणार,
तुम्हाला 1000 रुपयाचं चालान पेड करायचं आहे. फ्रीजवाल्याला पण करायचं आहे आणि नॉट फ्रीज बेटरमेंटवाल्याला सुद्धा करायचं आहे. पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सचं लेटर मिळून जाणार, म्हणजे प्रिंट मिळून जाणार आणि त्यासोबत तुम्ही प्रिंट अलॉटमेंट लेटरची एक प्रिंट सोबत घेऊन जावं लागेल. अशा प्रकारे तुम्हाला हे डॉक्युमेंट्स आहे, हे डॉक्युमेंट्स सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे जे तुम्ही आता 1000 रुपये पेड करणार त्याबद्दलची एक रिसिप्ट आणि अलॉटमेंट लेटर, हे 2 डॉक्युमेंट्स. आणि त्यानंतर बघू शकता ही जे 10 डॉक्युमेंटची लिस्ट आहे यामध्ये तुम्हाला ओरिजिनल आणि झेरॉक्स ह्या प्रती सोबत घेऊन जायचे आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्या कॉलेजला सबमिट होऊन जाणार, ते तुम्हाला मिळणार नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार आहे DTEकडे, त्यामुळे तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. बेटरमेंट आणि फ्रीज या प्रकारे तुम्ही करू शकता. तर आपल्या आवडीनुसार पर्याय निवडा आणि आपली ॲडमिशन प्रोसेस कन्फर्म करा. अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि पुढील राऊंडचे फॉर्म आपल्या चॅनलवर देण्यात येणार तुम्हाला. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.